होळी रे होळी पुरणाची पोळी. होळी म्हणलं की पुरणपोळी ही झालीच पाहिजे आणि पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी तर झालीच पाहिजे. पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक अगदी नियोजनबद्ध भरपूर टिप्ससहित आपण हा तयार करत आहोत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये फक्त रेसिपी बनवली जात नाही तर खूप साऱ्या टिप्ससहित प्रमाणबद्ध तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 4ही दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार सायंकाळी 5 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण होळी विशेष पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक 2 ते 3 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये तयार करत आहोत. त्यासाठी मी 1 वाटी आणि वरती अगदी पाव वाटी एवढी हरभरा डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ग्लासाच्या सहाय्याने मोजून 6 ते 7 ग्लास एवढं पाणी टाकत आहोत. परंतु कटाची आमटीसाठी आपल्याला पाणी हे जास्त क्वांटिटीमध्ये लागतं. पुरणाचं शिजलेलं पाणी जे आहे डाळीचं शिजलेलं, त्यामुळे तुम्ही मोजून नाही घेतलं तरीही चालणार आहे. जास्त पाणी टाकायचं आहे. डाळीच्या 3 ते 4 पट पाणी तुम्हाला टाकायचं आहे. डाळ कुकरमध्ये शिजण्यासाठी लावलेली आहे. त्यामध्ये हळद आणि तेल टाकलेलं आहे. 5 ते 6 शिट्टे करून डाळ मौसूद शिजवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण तांदूळ शिजण्यासाठी टाकणार आहोत. भात करत आहोत. 1 वाटी बासमती राईस घेतलेला आहे. त्या वाटीच्या मापाने आपण 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला जर भात मोकळा आवडत असेल तर तुम्ही 2च वाटी पाणी घ्यायचं आहे. 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून या पाण्यामध्ये टाकलेला आहे. कुकरला झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या करून भात चांगला मौसूद शिजवून घ्यायचा. डाळही शिजत आहे, भातही शिजत आहे. आपण आता कणिक मळणार आहोत. या ठिकाणी ज्या वाटीच्या मापाने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीच्या मापाने 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. हे पहा, आपला भात देखील छान असा शिजलेला आहे. आता या ठिकाणी पुरणपोळीसाठीची जी कणिक आहे ती सुरुवातीलाच आपण सैल न मळता अगोदर आपल्याला अगदी घट्टसर अशी मळून घ्यायची आहे. त्यानंतर एवढी घट्ट मळल्यानंतर आपल्याला अगदी थोडा थोडा पाण्याचा हात लावून ही कणिक सैलसर करून घ्यायची आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्टसर ठेवायची नाही, हलकीशी सैलसर ही कणिक मळून घ्यायची आहे. त्याचबरोबर पुरणपोळीसाठीची कणिक तुम्ही जेवढी जास्त वेळ मळशाल तेवढी तुमची पुरणपोळी छान अशी येणार आहे. त्याचबरोबर फुटणार देखील नाही. त्यामुळे 5 ते 6 वेळेस करून अगदी थोडा थोडा पाण्याचा हात लावून ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे. या ठिकाणी पुरणपोळीचं पीठ कणिक मळण्यासाठी थोडेसे कष्ट जास्त घ्यावे लागतात, परंतु तयार होणारी पुरणपोळी अगदी चवीला अप्रतिम अशी तयार होते. आता छान अशी 5 ते 6 वेळेस पाण्याचा हात लावून मळल्यानंतर मी तेल टाकलेलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि तेल टाकल्यानंतर देखील ही कणिक मी छान 15 मिनटं व्यवस्थित अशी मळून घेत आहे. एकूण मी 25 ते 30 मिनटं एवढी कणिक मळण्यासाठी घातलेली आहे. आता आपण ही छान अशी झाकून ठेवणार आहोत जेणेकरून ही कणिक व्यवस्थित अशी भिजली जाईल. आता या ठिकाणी भात देखील तुम्ही पाहू शकाल अगदी मौसूद असा शिजलेला आहे. तुम्हाला जर थोडासा कोरडा आवडत असेल तर या भातासाठी तुम्ही अर्धी वाटी पाणी कमी टाकायचं आहे, परंतु मला मौसूद असा भात आवडतो त्यामुळे मी 2.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर कुकरला झाकण लावून हा भात असाच बाजूला ठेवणार आहोत. या ठिकाणी आमटीसाठीचा मसाला काढत आहोत. आमटी आपण 3 ते 4 लोकांना पुरेल एवढी आमटी तयार करत आहोत. त्यामुळे मी या ठिकाणी 1 वाटी स्लाईस केलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं मध्यम आचेवर छान असं कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण ही कटाची आमटी करत आहोत, त्यामुळे मी 2 मध्यम आकाराचे कांदे गॅसवर अगोदर भाजून घेतलेले होते. ते कांदे आता मी कढईमध्ये भाजून घेणार आहे. तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये हे कांदे छान असे आपल्याला 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचे आहे. आता कांदा आपला भाजलेला आहे. कांदा मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये मी हिरव्या मिरच्या टाकत आहे. आता या ठिकाणी आमटी करण्यासाठी तुम्हाला मी हिरव्या मिरच्या या अगदी कमी तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. तेल टाकून छान अशा भाजून घेतलेल्या आहे. त्यानंतर अर्धी वाटी धने घेतलेले आहे. धने देखील तेल टाकून व्यवस्थित असे भाजून घेत आहे. तुम्ही जर हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या असेल तर कमी प्रमाणात घ्यायच्या आहे. त्यानंतर लसूण घेतलेला आहे. पाव वाटी एवढा लसूण घेतलेला आहे. सर्व मसाला आपला भाजून तयार झाला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर आणि हे राहिलेलं सर्व आपण मसाला यामध्ये टाकून कमीत कमी पाण्याचा वापर करून जास्तीत जास्त बारीक असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे. मसाला आपला वाटून तयार झालेला आहे. आता आपण छान अशी आमटी तयार करून घेणार आहोत. हे पहा, अगदी फाईन अशी पेस्ट केलेली आहे. साधारणतः अर्धी ते पाऊण वाटी मी या ठिकाणी तेल टाकलेलं आहे. यामध्ये कोथिंबीर
त्यानंतर कढीपत्ता, हळद, त्यानंतर काळा मसाला तयार केलेला होता तो टाकलेला आहे, घरगुती काळा मसाला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे. आपला मसाला परतवत आहे तोपर्यंत आपली डाळीचा जो कुकर आहे त्याची वाफ केलेली आहे आणि आपण ही डाळ एका छिद्राच्या झाकणीमध्ये काढून घेणार आहोत. तेथील सर्व जे पाणी आहे ते पाणी आपल्याला आमटी करण्यासाठी वापरायचं आहे, सार करण्यासाठी वापरायचं आहे. आमटीसाठी डाळ शिजवलेलं पाणी भरपूर शिल्लक राहिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला दुसरं पाणी वापरण्याची गरज नाही. त्यातीलच थोडी अगदी पाववाटी एवढी डाळ काढून घेतलेली आहे, ती देखील छान अशी वाटून मी त्या मसाल्यामध्ये टाकणार आहे. दुसऱ्या गॅसवर मी ही डाळीचं पुरण परतवण्यासाठी ठेवणार आहे. आता ज्या वाटीच्या मापाने तुम्ही डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीच्या मापाने तुम्ही अगदी पाववाटी एवढी कमी साखर घ्यायची आहे. जेवढी डाळ आहे त्यापेक्षा पाववाटी कमी एवढी साखर घ्यायची आहे. तुमच्या गोडच्या अंदाजानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. पुरण देखील आपलं परतवत आहे तोपर्यंत आपला आमटीसाठीचा मसाला छान असा परतवून तयार झालेला आहे. त्यावर छान असं तेल आलेलं आहे. त्यामध्ये आपण जे डाळ शिजवून घेतलेलं पाणी आहे ते सर्व टाकलेलं आहे. या व्यतिरिक्त आपण साधं पाणी वापरलेलं नाही आणि यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ. आता एवढ्यासाठी मी साधारणतः 2 चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे. अगदी लहान साईजचा पोहे खाण्याचा चमचा होता तो टाकलेला आहे. आपली आमटी छान अशी दणदणीत शिजत आहे तोपर्यंत आपण पुरण परतवून घेणार आहोत. म्हणजे आपला भात शिजवून तयार झाला आहे, कणिक मळून झालेली आहे, आमटी देखील शिजत आहे आणि पुरण देखील शिजवून तयार झालं. जेव्हा अशा पद्धतीची उलटणी त्यामध्ये उभी राहते तेव्हा आपलं पुरण अगदी व्यवस्थित असं परतवून झालेलं आहे असं समजावं. आता आपण हे पुरण छान असं मॅश करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व पुरण हे मॅश करून घेत आहोत. सर्व पुरण माझं मॅश करून होत आलेलं आहे. हे पहा, एवढं पुरण झालेलं आहे. आमटी देखील छान अशी शिजलेली आहे. दणदणीत मी अर्धा तास उकळी आणून घेतलेली आहे. आता आपण भज्यासाठीचं पीठ मळून घेणार आहोत. या ठिकाणी त्याचा मसाला काढण्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा याचं छान असं आपण वाटण करून घेतलेलं आहे. ते वाटण यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल मिरची पावडर देखील यूज करू शकता. साधारणतः या ठिकाणी 3 ते 4 वाटी एवढं मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे. हळद टाकलेली आहे, त्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घेणार आहोत. हे पहा, पीठ आपलं झालेलं आहे मळून भिजवून ते बाजूला ठेवणार आहोत. कुरडई तळून घेत आहोत. साधारणतः 3 ते 4 लोकांसाठी आपण हा स्वयंपाक करत आहोत. तर या ठिकाणी साधारणतः 10 एवढ्या कुरडया मी तळणार आहे. 9 ते 10 एवढ्या कुरडया तुम्ही तळू शकता, कारण कुरडई राहिली तरी ती खराब होत नाही, आपण ती दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो. हे पहा, दणदणीत आपली ही कटाची आमटी बनवून तयार झालेली आहे. कटाची आमटी झालेली आहे, भात झालेला आहे, कुरडया देखील तळून झालेल्या आहे. आता फक्त पुरणपोळी बनवायची आणि भजे काढायचे राहिलेले. आता या ठिकाणी मी पुरणपोळी तयार करून घेत आहे. पुन्हा एकदा आपण छान असं हे कणिक मळून घेणार आहोत. हलकंसं तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये तुम्ही पाहू शकाल आपली कणिक किती छान भिजलेली आहे. अशा पद्धतीची जेव्हा कणिक असते त्यावेळेस आपली पुरणपोळी छानच तयार होते. ते या ठिकाणी पिठाची कणिक ही कमी प्रमाणात घ्यायची आहे आणि पुरण तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे. तवा मी गॅसवर तापण्यासाठी ठेवलेला आहे आणि एवढ्या पुरणामध्ये साधारणतः आपल्या 8 ते 9 पुरणपोळ्या तयार होतात. हे पहा, अशा पद्धतीने छान असं आपण हे पुरणाची पोळी तयार करून घेत आहोत. आता या पुरणामध्ये मी विलायची जायफळ पावडर टाकताना व्हिडिओ शूट करायची राहिली होती, त्यामुळे ती देखील टाकायचं आहे. जायफळ पावडर आपण या पुरणामध्ये मिक्स केल्यामुळे आपण पुरणपोळी कितीही खाल्ली तरी ती आपल्याला पोटाला बाधत नाही, त्यामुळे जायफळ पावडर एकदा नक्कीच वापरून पहा. हे पहा, छान अशी आपल्याला अगदी पातळ अशी ही पुरणपोळी लाटायची आहे. दोन्ही बाजूने लाटायची आहे. तव्यावर तेल टाकायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप देखील यूज करू शकता. तेल टाकल्यानंतर आपला तवा हा मध्यम गरम झालेला असावा. त्यानंतर अशा पद्धतीने छान अशी ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी टम्म फुगलेली ही पुरणपोळी अगदी छान अशी तयार झाली आहे. त्याचबरोबर अगदी मऊसूत अशी आपली ही पुरणपोळी बनवून तयार होणार आहे. हे पहा, अगदी नियोजनबद्ध आपण हा स्वयंपाक करत आहोत. अगदी 1 ते सव्वा तासामध्ये आपला स्वयंपाक संपूर्ण बनवून तयार होतो. हे पहा, आता मला स्वयंपाकाला लागल्यापासून साधारणतः पाऊण तास एवढा वेळ झालेला आहे आणि मी 15 ते 20 मिनटामध्ये माझ्या एवढ्या पोळ्या तयार होणार आहे आणि जेवणाच्या वेळेस मी गरम गरम भजी तळून घेणार आहे. म्हणजे आपला 3 ते 4 लोकांसाठीचा हा पुरणपोळीचा स्वयंपाक अवघ्या 1 ते सव्वा तासामध्ये बनवून तयार होतो. जर तुम्ही परफेक्ट प्लॅन केला अशा पद्धतीने एकाच वेळेस दोन्ही गॅसचा वापर करून एकाच वेळेस 2-2 कामं केली तर तुमचा पुरणपोळीचा स्वयंपाक देखील अगदी झटपट बनवून तयार होतो. मी आज तयार केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कळवा.
कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर या होळी सणाला अशा पद्धतीचा पुरणपोळीचा स्वयंपाक नक्कीच बनवून पहा. स्वयंपाक कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हे पहा, अगदी छान. आणि पुरणपोळी लाटताना दोन्ही बाजूने एकसारखी लाटायची आहे, अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आणि पुरणपोळीचा जो काठ आहे तो अगदी पातळ असायला हवा. अशा पद्धतीने तुम्हाला अगदी हलक्या हाताने जेव्हा तुम्ही पुरणपोळी लाटता त्यावेळेस अजिबातही न फुटता अगदी छान अशी टम्म फुगणारी पुरणपोळी तयार होते. त्यामुळे या होळी सणाला अशा पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी नियोजनबद्ध बनवून तयार नक्कीच करा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आठवड्यातील 4ही दिवस सायंकाळी 5 वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. खूप साऱ्या टिप्स आहेत आणि अगदी नियोजनबद्ध मी प्रत्येक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे लाल अक्षरामध्ये त्यावर क्लिक करून समोर जे घंटीचं बटन आहे त्यावर नक्कीच क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा. हे पहा, छान अशा आपल्या सर्व मौसूद पुरणपोळ्या बनवून तयार होत आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला 2 ते 3च पुरणपोळ्या तयार करून दाखवत आहे, कारण राहिलेल्या मी एवढे तुम्हाला दाखवू शकत नाही. मी फक्त 2 ते 3 पुरणपोळ्या तयार करून दाखवत आहे. हे पहा, छान अशा तयार झालेल्या आहे. आता आपण गरमागरम भजी करायला घेणार आहोत. आता हे पीठ आपण भिजण्यासाठी ठेवलं होतं, यामध्ये ओव्याची पानं टाकलेली आहे. त्यानंतर आपण अगदी थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि बटाटा किसून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. कुरकुरीत बटाट्याची भजी देखील अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा, अगदी छान असे लागतात. 2 मोठ्या आकाराचे बटाटे मी साल काढून छान असे किसून पाण्यामध्ये ठेवलेले होते, ते बटाटे यामध्ये टाकलेले आहे. बटाट्याला पाणी सुटतं त्यामुळे मी अगोदर पीठ अगदी घट्टसर असं ठेवलेलं होतं. हे पहा, छान अशी आपण ही बटाट्याची भजी या ठिकाणी करून घेत आहोत. या ठिकाणी भजी करण्यासाठी तेलाचं टेम्परेचर हे हाय असायला हवं, छान असं तापलेलं असायला हवं. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मीडियम करायचा आहे आणि मीडियम ते हाय फ्लेमवर छान अशी ही भजी तुम्हाला तळून घ्यायची आहे. या ठिकाणी या भाज्याच्या पिठामध्ये तुम्ही 1 लिंबूचा रस देखील टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही गरम तेलाचं मोहन देखील टाकू शकता, त्यामुळे खुसखुशीत असे भजी तयार होतात. हे पहा, छान असे तर्रीदार कटाची आमटी ही आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. त्याचबरोबर भजी देखील तळून तयार झालेली आहे. सर्व पुरणपोळीचा स्वयंपाक आपला बनवून तयार झालेला आहे. हे पहा, छान असा आपला पूर्ण स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एक भज्याचा घाणा काढून दाखवलेला आहे. राहिलेली भजी मी गरमागरम काढणार आहे. आता संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आपण हा सर्व संपूर्ण स्वयंपाक जो आहे तो ताटामध्ये मी सर्व करणार आहे. हे पहा, सुरुवातीला मी यासोबत दूध ठेवलेलं आहे. या दुधाला मी हलकीशी फोडणी दिलेली आहे विलायची पावडर टाकून. त्यानंतर आपण आमटी ठेवलेली आहे, भात ठेवलेला आहे, भजे ठेवलेले आहे आणि पुरणपोळी तर पाशाला अगदी मौसूद अशी झालेली आहे. अगदी छान असा हा पूर्ण स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्कीच शेअर करा. हे पहा, छान असा पूर्ण स्वयंपाक आपला बनवून तयार झालेला आहे. अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण ही दणदणीत छान अशी कटाची आमटी देखील तयार केलेली आहे आणि छान असं संपूर्ण स्वयंपाक केलेला आहे. या अगोदर मी सणांच्या खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर अपलोड केल्या आहेत, त्या देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.